वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे राधानगरी तालुक्यातील शेकडो हेक्टर पिकाची जमीन पडीक झाली आहे। तालुक्यातील 3 धरणं आणि 50 वर लघु सिंचन प्रकल्पामुळे या तालुक्यातील पाण्याने कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्याची शेती सुजलाम सुफलाम केली आहे। पण धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीप्रमाणे राजकीय इच्छाशक्ती आणि दूरदृष्टीच्या अभावामुळे हजारो हेक्टर शेतीला अद्याप पाणी पोहोचलेलं नाही। तालुक्यातील चक्रेश्वरवाडी, बारडवाडी यासह 7 वाड्या, दूधगंगा काठावरील फराळेसह इतर वाड्यांमधील हजारो एकर शेतीला पाणी मिळालेलं नाही। त्यामुळे या परिसरातील शेतकरी पावसाळी पिकांच्या काढणीनंतर हिवाळ्यात कडधान्य पिकं, हरभरा, तूर, मूग, उडीद, वाटाणा, मसूर, कुळीथ, मटकी, चवळी आदी पिकांची पेरणी करतात। भात काढणी झालेली आहे सध्या आणि आता कडधान्य टाकायची आता वेळ चालू आहे। तेव्हा शाळू, मसूर वगैरे बिना पाण्याची आपली चालू आहे आणि कडधान्य बिना पाण्याचं कडधान्य येऊन इकडं सरकारचं पण साधं लक्ष नाही आहे काय, तर सगळ्या खेड्यापाड्याने असं लक्ष द्यावं काय। तूर वगैरे आता ह्यासनी हे आपलं शासन मदत करतंय आणि शेतकरी खेड्यापाड्याने राबणाऱ्यासनी काही नाही आणि फुकट बुडवणाऱ्यासनी कर्जमाफी वगैरे देतंय आणि खेडोपाडी वस्तीवरील लोक नुसती अशी कष्ट करून नुसती मरायला आल्यात, तेव्हा शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं। उत्पन्न आणि खर्चाचा मेळ न बसल्यानं शेतकऱ्यांनी तृणधान्य पिकं घेणं बंद केलंय। शेतकरी तृणधान्य पिकाच्या लागवडीकडे वळावेत यासाठी शासन प्रोत्साहन योजना आणत आहे। त्यानुसार डोंगराळ आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी द्विबिंदूवर येणाऱ्या कडधान्य पिकांसाठी प्रोत्साहन योजना आणण्याची गरज व्यक्त होती आहे। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।